न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। हिमायतनगर नगरपंचायतीचा बुलडोझर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर अखेर धडक कारवाई। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे आणि सरकारी जागेवर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आज हिमायतनगर नगरपंचायत प्रशासन थेट रस्त्यावर उतरले आहेत। गेल्या महिनाभरापासूनच वारंवार सूचना देऊनही अतिक्रमकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज अखेर प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई सुरू केली आहे। हिमायतनगर नगर शहरातील मुख्य रस्ते आणि सरकारी जागांवर नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रोजच वाहतुकीचा बोजवारा उडत होता। सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना या रहदारीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता। याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक पवित्रता घेतला आहे। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एका महिनाभरापासूनच नगरपंचायतीकडून शहरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाने स्वतःहून काढणे घेण्याचा वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या। नोटीस देऊनही अतिक्रमण जैसे थेच राहिले। नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या या दुर्लक्षानंतरच अखेर आज 3 ऑगस्ट रोजी नगरपंचायत प्रशासनाचा संयम सुटला आणि थेट बुलडोझर कारवाईला सुरुवात झाली। आज सकाळपासूनच नगरपंचायतीचे पथक जेसीबी घेऊन शहरातील मुख्य भागात दाखल झाले। यात प्रामुख्याने उमर चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, महात्मा फुले चौक, सराफा लाईन या मुख्य रस्त्यावरील कच्चे पक्के शेड, दुकानदारासमोरील वाढीव बांधकामे आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर थेट हातोडा चालवण्यात आला। कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असली तरी रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने सामान्य नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे। नगरपंचायतीच्या या कठोर भूमिकेमुळे आता शहरातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे। मात्र ही कारवाई केवळ आजच्या दिवसापुरतीच मर्यादित राहणार की पुढेही शहराला कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त ठेवले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।